तो 4 भागांमध्ये असल्याचं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। पत्रामध्ये शिंदे, सावंत आणि गुलाबरावांची विरोधी भूमिका असा उल्लेख असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत ही कोर्टामध्ये सादर केलेली आहे। आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागामध्ये असल्याचं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलंय। पहिला भाग, शिवसेनेमध्ये फूट पडली असा आयोगाचा निष्कर्ष, असं सिब्बल यांनी म्हटलंय। तर सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत या ठिकाणी सादर केली आहे आणि आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागांमध्ये आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। त्यातले काही मुद्दे देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। सिब्बल यांचा आता युक्तिवाद सुरू आहे, त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भामध्ये त्यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। पहिला भाग, शिवसेनेमध्ये फूट पडली असा आयोगाचा निष्कर्ष, असं सिब्बल यांनी म्हटलंय। दुसरा भाग, पक्षाच्या घटनेच्या आधारे वाद सोडवणं अयोग्य, असं सिब्बल यांनी म्हटलंय। तर सिब्बल यांनी लेखी निवेदनाची ही प्रत दिलेली आहे, त्यामध्ये शिंदेच्या 54 पैकी 35 आमदारांनी नंतर निर्णय बदलला असं देखील त्यांनी म्हटलंय। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं। पत्रामध्ये शिंदे, सावंत, गुलाबरावांची विरोधी भूमिका असा उल्लेख आहे असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। या पत्रामध्ये शिंदे, सावंत, गुलाबरावांची विरोधी भूमिका असा उल्लेख असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलेलं होतं। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत ही सादर केलेली आहे। आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिलं तो 4 भागांमध्ये असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आणि त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते देखील या ठिकाणी मांडलेले आहेत। पहिला भाग आहे, पक्षाच्या घटनेच्या आधारे वाद सोडवणं अयोग्य असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। चौथा भाग आहे, विधिमंडळातील बहुमतावरच पक्ष चिन्ह दिलं गेलं, असं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलंय। तर विधिमंडळामधील बहुमतावर पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंकडे गेलं असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। मागच्या युक्तिवादातही त्यांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला होता, त्यामध्ये विधिमंडळ पक्षामधली संख्याबळ लक्षात घेता चिन्ह आणि पक्ष हा शिंदेंकडे देण्यात आला असं सिब्बल यांनी म्हटलेलं होतं। या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला देखील त्यांनी आव्हान दिलेलं आहे। पहिला भाग कुठला, दुसरा भाग कुठला, तिसरा भाग कुठला आणि चौथा भाग कुठला हे सविस्तर सिब्बल या ठिकाणी म्हणतायत। तिसरा भाग आहे, पक्षातील बहुमताची चाचणी हाच योग्य निष्कर्ष ठरवला गेला। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत ही सादर केलेली आहे। भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळालेलं आहे। ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडनं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं आहे त्यावरती सिब्बल यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे आणि सिब्बल यांच्याकडनं स्पष्ट सांगितलेलं आहे की 4 भागांमध्ये या सगळ्याची विभागणी करता आली असते, म्हणजे पक्ष आणि चिन्ह कशा पद्धतीनं त्यांना द्यायचा किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाला द्यायचा त्यावरती 4 भागामध्ये तुम्हाला विभागणी करता आली असते। त्यात सिब्बल यांच्याकडनं 4ही भाग सांगितले गेलेले आहेत। त्यांनी पहिला भाग सांगितलेला आहे की शिवसेना जी फूट पडलेली आहे असा निष्कर्ष निवडणूक आयोगानं थेट पद्धतीने काढलेला आहे। दुसरा मुद्दा सिब्बल यांच्याकडनं मांडला गेलेला आहे की पक्षाच्या घटनेच्या आधारे हा वाद सोडवता येणार नाही असा निष्कर्ष निवडणूक आयोगाकडनं काढला गेला आहे। म्हणजे 2018 सालची जी घटना होती, ज्या घटनेचा वारंवार पद्धतीने उल्लेख केला जात होता, ती घटना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित या ठिकाणी केले जात आहेत। आक्रमक भूमिका यावेळेला देखील कपिल सिब्बल यांच्याकडून घेतली जाते। जोरदार त्या ठिकाणी त्यांच्याकडून मुद्दे जे आहेत ते मांडले जात आहेत। आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। विधिमंडळ पक्षामधली संख्याबळ आणि बहुमत लक्षात घेता त्यांनी पक्ष आणि चिन्ह हे दिलं गेलं, विधिमंडळातील बहुमतावरच पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। सिब्बल यांनी लेखी निवेदनाची प्रत देखील यामध्ये सादर केली, त्यामध्ये 4 मुद्दे आहेत। 4 भागांमध्ये या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे। पहिला भाग आहे, शिवसेनेमध्ये फूट पडली असा आयोगाचा निष्कर्ष, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षाच्या घटनेच्या आधारे वाद सोडवणं हे अयोग्य असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। तिसरा भाग, पक्षातील बहुमताची चाचणी हाच योग्य निष्कर्ष ठरवला। तर सिब्बल यांनी लेखी निवेदनाची ही प्रत सादर केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडलेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा। विधिमंडळामधील एकूणच बहुमत लक्षात घेता पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंकडे देण्यात आलं, यावर देखील सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यानंतर आहे ती पक्षाची घटना, या संदर्भात देखील त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं निर्णय घेतला त्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। चौथा भाग आहे, तो म्हणजे विधिमंडळातील बहुमतावरच पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर कार्यक्षेत्रामध्ये नसलेले निर्णय निवडणूक आयोगानं घेतले असा युक्तिवाद देखील मागच्या वेळेला सिब्बल यांनी केलेला होता। आयोगाच्या निर्णयावर आता देखील त्यांच्याकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। आमचा पक्ष आणि चिन्ह घेतलं आणि सरकार बनवलं असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे।
अपात्रतेचा निर्णय आधी घ्यायला हवा होता असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेला केलेला होता. आता त्यांनी 4 भागांमध्ये याला विभागलेला आहे. चौथा भाग महत्वाचा आहे. विधिमंडळातील बहुमत लक्षात घेता पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद पुन्हा एकदा सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा